नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्याला. योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्याचं चहा पाणी नाश्ता झाला असेल तर मला पण जायचं आहे ह्याला देवाला. मी शेवाय करायला लागलो, थोड्या शेवायचा भात करायचा. ती पुण्यात त्या दिवशी गेल्यावर एका ताईनं दिले ते, तरी शेवायचा भात करायला लागले. तर पहिल्यांदा भाजून घ्यायचे त्या शेवाया. त्यांच्या घरी शेवायाची मशीन आहे, त्यांनी दिल्या होत्या शेवाया म्हणल्या. मी थोड्या दिलते रव्याची शेवाया, ते मग रव्याचे म्हणले का ती भाजावं लागतं ते. आता काल मी लायलन चिवडा तळला होता उपासाला, तर एका ताईनं कसली कमेंट केली मला. एक लेडीज असून अशी कशी कमेंट करू शकते, मला तर नावाला वाटलं आश्चर्य. मी तुम्हाला व्हिडिओ बनवल, त्याच्यावर मी दाखवेल तुम्हाला काय बोललेले होते त्या. एक लेडीज आहे, स्वतःच्या पोटच्या मुलाला असं बोलले असतात. त्याच्यावर मी बनवल तुम्हाला व्हिडिओ, काय कमेंट आहे ती तुम्हाला वाचून पण दाखवल. असू द्या मित्रांनो, चहा पाणी तुमचं झालं का नाही? अजून आमचं झालंय चहा पाणी. चहा नाही केला पण शेवायचा भात करायचा थोडं. आता एवढ्यासाठी काही दूध फिर आणत नाही, एवढं हाय असं करणार खाणार आहे. एवढ्यासाठी कुठनं दूध आणणार, दूध काय नाही. अर्धा लिटरची पिशवी, मग एवढं सरत बी नाही. भाजून घेतल्या हे पाणी उकळून द्यायचं, आणि पाणी उकळल्यावर मग शेवाया त्यात टाकायच्या. थोड्याच भाजलेल्या त्या मीठ टाकायचं. चमचे घ्यावा लागेल, चमचा नाही. बसलं बाहेरचं चमचा इथं बहिणीला दिलेला आहे तिकडनं. मिठाच्या बहिणीचा चमचा कुठं गेलाय माहिती, तर त्यात थोडंसं मीठ टाकायचं. आमच्या पहिले काय करायचे, शेवायाचं भात करायचं म्हणजे की मीठ टाकायचे, त्यातलं पाणी सगळं येळून काढायचे, आणि ते पाणी प्यायला मस्त लागायचं. म्हणजे तिचं म्हणणं की हे होतं असं, ते पाणी प्यायलं की दुखणं जातं असं तिचं म्हणणं असं होतं. तिचं म्हणणं होतं असं दुखणं जायचं म्हणून. ते पाणी उकळतं, या उकळत्या पाण्यात टाकायचं. हे बघा पाणी असं उकळतं, आणि उकळत्या पाण्यात शेवाया टाकायच्या. गॅसवर जागा चूल मांडाय बाहेर जागा नाही त्याला. आता मी काय एवढे दिवस गार पाण्यानं करत होतो आंघोळ, पण आता आईचं गॅसवर पाणी म्हणल्यावर मग अवघड होतं. तर तुमचं मित्रांनो चहा पाणी झालं का नाश्ता काय चाललंय तुमचं, काय नाही? माझ्या जीवाला लागलं काल ताईंनी त्या कमेंट केलेली, वाईट वाटलं. जाऊ दे म्हणलं, कसं असतं काय म्हणते ती म्हणायचं, गरीबाला कोण नसतं तसं काम आहे. बोलणारे काय कमी असते, बोलणाऱ्या तोंडाला हात लावायचं नाही.
आमच्या गावात सप्ताह बसलाय कालपासून यात्रेचा. एका दिवशी तुम्हाला व्हिडिओ त्याचा नक्की पाठवून. यात्रेमध्ये म्हणजे यात्रा 12 तारखेला छबिना आहे, 11 तारखेला उपास आहे, 12 तारखेला छबिना आहे, 13 तारखेला कुस्त्या येत्या. तर काल 5 तारखेपासून हे सप्ताह बसलाय. ज्ञानेश्वरी चालू आहे वाचायला. तुम्हाला ऐकू पण येत असेल आता थोडी थोडी. तर संध्याकाळच्या लई माणसं असतात जेवण करायला, ऐकायला. दरवर्षी आमच्यात सप्ताह बसतो. यात्रा चांगली असते, म्हणजे लई मोठी नाही भरत पण बघण्यासारखी असते. सोंगाच्या गाड्या, पालखी, हे पहिल्यासारखे सोंगाच्या गाड्या नाही त्या, पण पालखी ही बघण्यासारखी असते. तर या मित्रांनो तुम्ही पण यात्रेला. येईन आता, मला करमतच नव्हतं. 7 तारखेला संध्याकाळी बसतं ते, 8 तारखेला येते सकाळी इथं, म्हणजे गुरुवारी एकादशी दिवशी. एकादशीच्या दिवशी येते 8 तारखेला. 9 तारखेला मासिक होतं आमच्या 5वं मासिक. तर हे बघा अशा शेवाया झालेल्या आहेत. त्या आई असली म्हणजे कसं असतं, एखादा दोघं लागते म्हणून करू शकतो, पण एकट्याचं नाही काय करू वाटत. गरम होते सकाळ सकाळचं सुद्धा. शेवयाच्या भाज्याला दूध, तूप, साखर असल्यावर छान लागतं खायला. वारं सुटलं म्हणजे लय कावदे नाही तिथनं, तिथं घर फुटले म्हणजे झालं, फुटले घर तिथं, लय कावदे नाही. कावदान सुटले की त्या चिरातनं सगळं माती हे येते. सगळं घर लावले असतं तरी पण येते. आमच्याकडे शेवया आणि आंब्याचा रस आवडतो, दोन्ही खायचं. बघायला पण लय आवडायचं शेवया आणि आंब्याचा रस. बघा वेळेस आंब्याचा रसच करीन माशिकाला, पण बघायला लय आवडायचं. रसापेक्षा असं कापून खायला लय आवडायचं. खायला बघा शेवया झाल्या त्या केल्या तर ह्याला पण दूध काय नाही, शेवया झाल्या त्या ह्या.
ह्याच्यात थोडी साखर टाकायची. साखरला मुंग्या झाल्या तर कसल्या. तसल्या मुंग्या झाल्या तर वेगळ्याच मुंग्या येतील, लहान मुंग्या बारीक. वेगळ्याच मुंग्या झाल्या ते जरा थोडी बरणीनं पॅक केली. तर चला मित्रांनो, झाले ते शेवाळे, या तुम्ही पण खायला, नाश्ता करायला जायचे. तेवढं काय केले, दुसरं नाही काय करणार. पुन्हा एवढ्या शेवाळा भात केलाय पोहते. या तुम्ही पण खायला शेवाळ्याचा भात. तर चला, ताई काय बोलायला तुम्हाला नक्की वाचून कमेंट करून सांगेन मी, परत व्हिडिओ बनवल. स्वतःच्या मुलाला असतं बोलल्या असत्या का, शिवाय सराप दिलाय मला, पण असो. चला मित्रांनो, सगळ्याला परत एकदा गुड मॉर्निंग. सप्त्याचा एक दिवशी व्हिडिओ नक्की तुम्हाला पाठवन. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. शेवयाची रेसिपी आजची केली, शेवयाची रेसिपी, तर कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय.